नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आपल्या 2024च्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये पीक विम्यासंदर्भातल्या. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की 25% पीक विमा हा भेटलेला आहे, परंतु उर्वरित जो काही 75% पीक विमा आहे तर तो कधी भेटणार आहे किंवा त्यासाठी आम्ही पात्र आहोत का, आम्ही हे डॉक्युमेंट दिलेले किंवा KYC केलेली आहे किंवा ऑनलाईन ₹1 पीक विमा काढलेला आहे, तर आम्ही पीक विम्यासाठी पात्र हो का. तर अशा खूप साऱ्या कमेंट असतात, तर म्हटलं त्याला छोटासा व्हिडिओज बनवू. तर त्या संदर्भामध्ये आता व्हिडिओ आहे. सरासरी 2024मध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालेलं आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. आणि याच पावसाच्या प्रमाणामध्ये ना आता शेतकऱ्यांना जे काही पीक विमा मंजूर झालेला आहे, म्हणजे नुकसान भरपाई जी काही मंजूर झालेली आहे, तर त्यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी ना 11 जिल्ह्यातील पीक विमा हा मंजूर झालेला आहे. आणि तो कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे, तर सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000 पर्यंत जो काही पीक विमा आहे तो मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी कोणत्या पिकासाठी हा मिळणार आहे किंवा कोणते शेतकरी पात्र झालेले आहे, तर ते 11 जिल्हे कोणते आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल, हे जे काही पीक विमा आहे तर हे जे काही पिकांची नुकसान झालेली आहे तर या नुकसानीकरता किती पीक विमा मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट आज आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सर्वात प्रथम अमरावती. तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि याच नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवरती आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही पीक विमा आहे तो आजपर्यंत वाटपास सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, यवतमाळ, त्याचबरोबर बुलढाणा, वाशिम, जालना, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व लातूर हे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जूनमध्ये जे काही पीक विमा वितरण चालू झालेलं आहे, तर या जूनमध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. तर त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे अतिवृष्टी अनुदान. तर यामध्ये जून, जुलै व ऑगस्ट यामध्ये पडली झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 1,000 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय शेतकरी संख्या व वितरित निधी याची जी काही आकडेवारी आहे ती जाणून घेऊया. तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामधील 90,255 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर 90,255 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 65,31,00,000 रुपये जी काही निधी आलेली आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि याची वाटपाची कार्यवाही देखील जवळपास सुरू झालेली आहे. तर यामध्ये अमरावती जिल्हा असेल तर अमरावती जिल्ह्याचा सुद्धा आपण विचार केलेला आहे. आणि याच्यात पण एकंदरीत जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये वाटपाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला. तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,577 जे काही शेतकरी आहे नुकसान भरपाईसाठी हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. आणि या 2,571 शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 144,28,00,000 रुपयाची जी काही मदत आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या कारवाईला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यापासून जे काही मे महिन्यामध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालेलं आहे, तर या पावसाचं प्रमाण लक्षात घेता 2,63,609 शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई जी आहे ती वितरित केली गेलेली आहे. आणि त्यानंतर या 2,63,609 शेतकऱ्यांसाठी 185 कोटीचा जो काही निधी आहे, 185 कोटी 10 लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा केला गेलेला आहे. तर त्यामध्ये चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 115 कोटी 23 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा ही जी काही रक्कम आहे ती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम. तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 6,115 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या 6,115 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 47 कोटी 14 लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो वितरण करण्याची कार्यवाही चालू झालेली आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना. तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 282 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 282 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 33 लाख रुपयांचे जे काही अनुदान आहे हे येत्या 2 दिवसामध्ये वितरण केल्याची कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये
पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 201 शेतकरी हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 201 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 27 लाख रुपयाचं जे काही वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 27,742 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14,55,00,000 रुपयाची जी काही कार्यवाही आहे ती वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त शेतकरी पात्र झालेले आहे. तर त्याची जी काही आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्या समोर आलेली आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 6,17,911 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर ती जवळपास 420,46,00,000 रुपये वाटपाची कार्यवाही ही नांदेड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आणि या 127 शेतकऱ्यांमध्ये बीड जिल्हा आलेला आहे. तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 127 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. तर बीड जिल्ह्याची जी काही आकडेवारी आहे ती सर्वात कमी आलेली आहे. तर तेथील जे काही दावे आहेत ते अद्यापही पास झालेले नाही. तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 127 शेतकऱ्यांसाठी 9 लाख रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यांच्या वाटपाची कार्यवाही देखील मोठ्या प्रमाणावरती चालू झालेली आहे. त्याचबरोबर 11वा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये फक्त 32 शेतकरी पात्र झालेले आहे आणि लातूर जिल्ह्याची सुद्धा सरासरी आकडेवारी ही खूप कमी प्रमाणामध्ये आलेली आहे. तर या 32 शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त 2,92,000 रुपये जे काही आहे ते मग वाटपाची कार्यवाही चालू झालेली आहे. तर यावर या शेतकऱ्यांना 25% जो काही पीक विमा होता तो तुरंत मिळालेला होता, परंतु हे जे काही शेतकरी आहे हे आता 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. तर या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली अतिवृष्टी, तर याच पार्श्वभूमीवरती ज्यांनी शेती पिकाचं व जमिनीचं म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनी अतिवृष्टीमुळे, तर या अशा दोन्ही जमिनीच्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्हा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व लातूर असे जे काही 11 जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे. तर या 11 जिल्ह्यांचं जर आपण आकडेवारी बघितली तर एकंदरीतपणे एकूण 14,09,318 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या जवळपास आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 933,01,00,000 रुपये जी काही वाटपाची कार्यवाही आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आणि या ज्या शेतकऱ्यांना आपली KYC, तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्हाला पीक विमा का मिळत नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही किंवा आपल्या आधार पासबुकला आधार लिंक केलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्या, आपल्या पासबुकला आधार लिंक करून घ्या, जेणेकरून हा जो काही टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. तर त्यामध्ये राज्य शासनाच्या धोरणानुसार जे काही पैसे जमा केलेले आहेत तर त्यामुळे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना KYC सेंटरला भेट देऊन तुमचे नाव सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर त्यामध्ये लिंक ज्या काही शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा जो काही पीक विमा आहे तो 2024चा पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे जर आपण विचार केला तर या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेती पिकाच्या नुकसानीकरता 14,09,318 कोटी रुपयाचा एकंदरीतपणे जर मिळून 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जी काही रक्कम आहे ती सर्व या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.